नमस्कार मैत्रिणींनो. तर आज गौरीसाठी कशाप्रकारे आपल्या कलाकृतीच्या ज्या रांगोळ्या आहेत त्याचा वापर आपण केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे. दारामध्ये सुंदर अशी कमळाची बॉर्डर, पूर्ण घरभर गौरीचे पावलं आपण घेतलेले आहे. त्यानंतर समईभोवती छान रांगोळी ज्याने अगदी भरगच्च लूक येत आहे. गणपतीसमोर जास्वंद आणि महालक्ष्म्यांच्या समोर जिला अतिशय प्रिय असलेले कमळ, अशा पद्धतीने आपण गौरीची हे केलेली आहे स्थापना. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपली रांगोळी इतकी रफ अँड टफ आहे की लहान मुलांनी अगदी त्यांना चुरगाळलं किंवा त्याच्यासोबत खेळले तरी त्यांना काहीच त्याचं नुकसान नाही. आपली रांगोळी ॲज इट इज जशीच्या तशी राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावरती पाणी पडलं तर ती वॉटरप्रूफ आहे का लोक मला विचारतात. तर त्यावरती बघा तुम्ही इथे त्यावरती पाणी पडतं आहे, पण आपल्या रांगोळीला काहीही होणार नाही. तशीच्या तशी रांगोळी उचलून बाजूला ठेवायची, ती ऑटोमॅटिक त्याला वाळू द्यायचं आणि ते वाळल्यानंतर तुम्ही ती रांगोळी परत रियूज करू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची, रांगोळी ओली असताना त्याला स्क्रॅच करायचं नाही. तुम्ही बघा, तुमच्यासाठी मी इथे परत एकदा पाणी टाकून इथे दाखवते आहे. नक्की फॉलो करा कलाकृती रांगोळी. थँक्यू.